सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा यांनी भारतीय नागरिकांशी रेडिओवरून एकत्रितपणे साधला संवाद। महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची लीलावती रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली माहिती। आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या 3 दिवसीय भारत दौऱ्याचा आज अखेरचा दिवस। ओबामा पत्नी मिशेल सोबत भारतातून रवाना। आता बातम्या विस्तृतपणे। ज्येष्ठ व्यंगचित्रकार म्हणून ओळखले जाणारे के लक्ष्मण यांचं पुण्यात निधन झालंय। ते 94 वर्षाचे होते। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजमध्ये आज के लक्ष्मण यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। यानंतर 12 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते। तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली। गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती। यापूर्वी त्यांना फुफ्फुस आणि किडनीचाही त्रास होता। तर 2010 मध्ये पक्षाघातही झाला होता। कॉमन मॅन व्यंगचित्राला जन्म देणारे व्यंगचित्रकार म्हणून के लक्ष्मण यांची देशभरात ओळख आहे। लक्ष्मण यांचं कॉमन मॅन हे कार्टून अनेक दशकं चर्चेत राहिले। कॉमन मॅनच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध घडामोडींवर भाष्य केल्याने जनतेनेही ते उचलून धरलं। 1950 पासून सुरू केलेली कार्टून कला गेल्या काही वर्षांपर्यंत सुरूच होती। गेल्या काही दिवसांपर्यंत त्यांनी प्रत्येक पिढीसोबत स्वतःला कार्टूनच्या माध्यमातून जोडून ठेवलं। मात्र प्रकृती खालावल्यामुळे त्यांचा कुंचला काही दिवसांपासून चालला नाही आणि काल तो अखेरचा थांबला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी काल रात्री 8 वाजता भारतीय नागरिकांशी रेडिओवरून एकत्रितपणे संवाद साधला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे मन की बात 7-7 या कार्यक्रमाची माहिती दिली। हा विशेष कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये सकाळी 9 वाजता प्रक्षेपित करण्यात आला। प्रजासत्ताक दिनाचा प्रमुख पाहुणे असलेले ओबामा यांच्यासोबत मन की बातचा विशेष कार्यक्रम होणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी दिली होती। नरेंद्र मोदी यांनी काल इंस्टाग्रामवर मन की बातच्या रेकॉर्डिंगचा फोटो पोस्ट केला आहे। यंदा मोदीसोबतच ओबामाही भारतीय नागरिकांशी संवाद साधणार आहेत। मोदी आणि ओबामांच्या संयुक्त संबोधनाबाबत भारतीयांसह जगभरात उत्सुकतेचं वातावरण आहे। ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे यांचं काल रात्री निधन झालं। रात्री 11 वाजता पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं। रावसाहेब शिंदे 86 वर्षाचे होते। रावसाहेब शिंदे 1951 पासून कर्मवीर पाटील यांच्या सहवासात आले। यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या कार्यात रावसाहेबांनी सक्रिय सहभाग घेतला। 1978 पासून ते रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष होते। यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी रयतच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा वाहिली। रावसाहेब शिंदे यांचं शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान आहे। शिक्षणाचा हक्क प्रत्येकाला मिळावा यासाठी शिंदे यांनी मोलाचं कार्य केलं आहे। माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे ते लहान बंधू। रावसाहेब शिंदेंच्या पार्थिवावर आज दुपारी 2 वाजता श्रीरामपूर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत। त्यांचीच एक आठवण म्हणून एका कार्यक्रमातील संग्रहित भाषण आता आम्ही तुम्हाला दाखवतोय। मित्रांनो, आतापर्यंत मी आता एक मनोगत ऐकलं माझे मित्र विवेक सावंत यांचं, आणि आधी सुरुवातीला काही प्राथमिक स्वरूपाची भाषणं झाली। सगळ्यातून सूर असा दिसतो महत्वाचा की कुठं सगळं हे अनिष्टता आहे, समाजाचं दुखणं आहे, देशाचं दुखणं आहे। हे सगळं जे आहे हे प्रतिगामी प्रवृत्ती ज्या धुमाकूळ घालतात, माणसांच्या मध्ये भेद केले जातात, जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, देशाच्या नावावर, प्रांताच्या नावावर। ज्या सुनीती विल्यम फिरली यानामधून, तिने सांगितलं की पृथ्वीजवळ जेव्हा यान येत होतं सगळं दिसत होती फक्त जमीन आणि पाणी। खंड नव्हते, देश नव्हते, प्रांत नव्हते,
आणि जी माणसं दिसायची जाती नव्हत्या, धर्म नव्हते. सगळ्या सीमा ह्या माणसाने कृत्रिम निर्माण केलेल्या आहेत आणि ह्या निर्माण होऊ शकल्या याचं मुख्य कारण माणसांचं अज्ञान. ह्या अज्ञानाच्या पोटी अनेक तऱ्हेचे धुडगूस या जगामध्ये चाललेत, मानव जातीमध्ये चाललेले आहेत. गुणवत्तेच्या नावाखाली संस्कृतीचा कमतरता आहे, एटिकेट्स नाहीत, मॅनर्स नाहीत, खेडवळ आहे, उच्चार धड नाहीत. इथून तर बिहारमध्ये जर गेलं तर माझे बंधू मला सांगायचे, शेती मंत्री होते ते, की तिथं नांगराला जो हात लावतो, नांगर धरतो, त्याला अछूत समजलं जातं, अस्पृश्य. आणि ही संस्कृती या देशामध्ये जपली. जो काम करणार आहे त्याला सदैव हीन लेखलं गेलं. जो काम करत नाही तो विद्वान, तो श्रेष्ठ. याला धक्का देण्याचं काम महात्मा फुलेने केलं, शाहू महाराजांनी केलं. त्याच प्रेरणा घेऊन आमचे कर्मवीर आले पुढे आणि त्यांनी हे अज्ञान याला धक्का दिला पाहिजे समाजाचा. आणि खरा हेतू या सगळ्या त्या चळवळीचा जो होता, सत्यशोधक चळवळीचा, तो समाज परिवर्तनाचाच होता, ज्याचे उल्लेख आधीच्या भाषणांच्या वक्त्यांच्यामध्ये आले. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांच्या उद्योजकांसाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रात आपल्या भावना व्यक्त केल्या. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करत दोन्ही देशांनी विकासाकडे वाटचाल करायला हवी असं ओबामा यांनी उद्योजकांना सांगितलं. सोबतच भारतात शेती आणि इतर महत्त्वाच्या बाबींवर भर देणार असल्याचं मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं. दोन्ही देशातील संबंध हे नैसर्गिक आहेत. अमेरिकेतील उद्योजकांप्रमाणेच भारतीय उद्योजकही अमेरिकेत गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचं ओबामा यावेळी म्हणाले. सन 2025 पर्यंत 500 अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल व्यापारामधून होणार असल्याची ओबामा यांनी आपल्या भाषणात सांगितलं. तसेच दोन्ही देशातील व्यापाऱ्यांवर पंतप्रधान कार्यालयातून विशेष लक्ष ठेवणार असल्याचंही मोदींनी उद्योजकांना सांगितलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या 3 दिवसीय भारत दौऱ्याचा आज अखेरचा दिवस आहे. बराक ओबामा पत्नी मिशेल यांच्यासह आज दुपारी भारतातून रवाना होतील. बराक ओबामा आज नोबेल विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यार्थी यांची भेट घेणार आहेत. सत्यार्थी यांना बालहक्कासंदर्भात कामगिरीसाठी यंदाचं शांततेचं नोबेल प्रदान केलं आहे. सत्यार्थीची भेट घेतल्यानंतर बराक ओबामा सकाळी 10:30 वाजता सिरी फोर्ट ऑडिटोरियममध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात संबोधित करतील. या कार्यक्रमाला काही विद्यार्थ्यांसह 2000 जण उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. सिरी फोर्टमधील कार्यक्रमानंतर बराक ओबामा पत्नी मिशेल यांच्यासह सौदी अरेबियाला रवाना होणार. सौदी अरेबियाचे दिवंगत किंग अब्दुल्ला यांना ओबामा श्रद्धांजली वाहण्यासाठी ते सौदी अरेबियाला जाणार आहेत. रेल्वेच्या भोंगळ सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. रेल्वे प्रवासात रडत असलेल्या बाळाकडे पाहून महिला प्रवाशांनी चौकशी केली. बाळासोबत असणाऱ्या अल्पवयीन तरुणाचा गोंधळ उडाला आणि त्याच्या उडवाउडवीच्या उत्तरातून बाळ चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला. श्रीरामपूरमधील शाहरुख शेख यांच्याकडे गेल्या काही दिवसांपूर्वी रामकृष्ण मुटकुळे हा 14 ते 15 वर्षाचा मुलगा घरकामाला लागला होता. शेख कुटुंबातील 1.5 वर्षाच्या नौमानला घेऊन त्याने कर्नाटक एक्सप्रेसमधून महिला डब्यातून पळ काढला. दरम्यान प्रवासात बाळ रडायला लागलं आणि बाजूच्या महिलांनी रडणारे बाळ कोणाचे अशी विचारपूस केली. संशय आल्याने सलमा पठाण यांनी बाळाला केवढ्याला विकतोस असं विचारलं आणि त्याने 5000 रुपये द्या असं सांगत मुलाला घेऊन जायला सांगितलं. सलमा यांनी मनमाडमधल्या ओळखीच्या लोकांना हा प्रकार सांगितला आणि रेल्वे सुरक्षा बलाने गाडी येताच त्या मुलासह पळवून नेणाऱ्या रामकृष्ण याला ताब्यात घेतलं. श्रीरामपूर येथून या बाळाचे नातेवाईक मनमाड येथे आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला शेख कुटुंबियाच्या स्वाधीन केलंय. नाशिकच्या रामकृष्णने यापूर्वी अनेक बाळं पळवून विकल्याचं सांगण्यात येतंय. यामुळे त्याच्याकडून बाळ चोरून विकणारे आणखी कोणी आहेत का याचा शोध ही रेल्वे पोलीस घेत आहेत.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं लीलावती रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितलंय। आबा उपचारांना प्रतिसाद देत असून समर्थकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पाटील कुटुंबियांनी दिलंय। आर पाटील काही दिवसांपासून लीलावती रुग्णालयात तोंडाच्या कर्करोगावर उपचार घेत आहेत। आबांची रेडिएशन थेरपी पूर्ण झाली असून केमोथेरपी सुरू आहे। ते उपचारांना प्रतिसाद देत असून प्रकृतीत सुधारणा होत आहे अशी माहिती आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी दिली। आबा नेहमीच लढवय्याच्या भूमिकेत दिसलेत। त्यांनी आतापर्यंत संघर्षातून विजय मिळवला आहे। हा आजार आबांसाठी किरकोळ आहे आणि यातून ते लवकरच यशस्वीरित्या बाहेर पडतील असं स्मिता पाटील यांनी सांगितलं। सध्या युती सरकारापुढे आव्हान असलेला अडत प्रश्न सोडवण्यात शासन अपयशी ठरलंय। पणन मंत्र्यांनी घेतलेल्या अडतमुक्त बाजार समिती निर्णयाला झालेल्या व्यापाराच्या विरोधामुळे हा निर्णय अडगळीत पडला आहे। तर दुसऱ्या बाजूने राज्यातून एकमेव अडत असणाऱ्या जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 10 वर्षांपासून शेतकऱ्याच्या कृषी उत्पन्नावर कुठल्याही प्रकारची अडत आकारण्यात येत असून इतर कृषी उत्पन्न बाजार समितीप्रमाणे इथे शेतीमालास चालणी लावण्यात येत नाही। तर कृषी माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून बाजार समिती आपला शेष वसूल करते। यामुळे परिसरातील खान्देश, अकोला आणि इतर जिल्ह्यातील बहुतांश भागातून शेतकरी आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आसलगाव बाजार, जामोद, जळगाव या मार्केट यार्डमध्ये विक्रीस आणतात। यामुळे या बाजार समितीचा शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो। सदर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अनुकरण संपूर्ण राज्यात केल्यास डबघाईला आलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार होईल अशी अपेक्षा करणं सार्थ ठरेल आणि नापिकी दुष्काळ तसेच इतर नैसर्गिक मार्ग अवलंबणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळून त्यांचं शोषण रोखण्यास मदत होईल। आमच्या जळगाव तालुक्यामध्ये आसलगाव मार्केटमध्ये हे एकमेव मार्केट असं आहे की याच्यात अडत नाही, चालणी नाही, कोणतंच काही नाही। आम्हाला जास्तीत जास्त 10-15 मिनिटांमध्ये पैसे भेटतात आणि भाव व्यवस्थिशीर भेटते। व्यापारी भरपूर आहेत, 5-6 जण बोलणारे आहेत, त्यामुळे आम्हाला काही या गोष्टीची अडचण नाही आहे। मार्केटमध्ये आज सोयाबीन घेऊन आलो होतो। सर्वात जास्त इथं भाव भेटते, अडत कटत नाही, चालणी होत नाही। त्यामुळे आम्ही 12 ठिकाणाहून इतक्या 12 कोसावरून इथंच आणतो माल आणि इथं विकतो। त्यामुळे असंच बाकीच्या ठिकाणी बी अडत बंद व्हावी ही आमची मागणी आहे। काही नागरिकांनी चितळ्याची शिकार करून माशाची विल्हेवाट लावत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर गडचिरोलीच्या फिरत्या पथकाचे सहाय्यक वनसंरक्षक नाईकवाडे यांनी कर्मचाऱ्यांसह धाड टाकून आरोपींना रंगेहात पकडल्याची घटना चांदाळा जंगल परिसरात सोमवारी उघडकीस आली। सहाय्यक वनसंरक्षक नाईकवाडी आणि वनकर्मचाऱ्यांनी चांदाळा भागात जाऊन चौकशी केली असता चितळ्याची शिकार करून माशांची विल्हेवाट लावत असल्याचे निदर्शनास आले। तसेच काही घरांमध्ये चितळ्याचं मांस हे शिजवण्याचा प्रकार दिसून आला। या संदर्भात वनाधिकाऱ्यांनी अधिक माहिती घेतली असता सोमवारी दुपारच्या सुमारास चांदाळा जंगल परिसरात कुत्र्याने पाठलाग करून चितळ्याला जखमी केले। ही संधी साधून आरोपींनी जखमी चितळावर वार करून त्याची शिकार केली। या संदर्भात वनाधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री 8 आणि मंगळवारी सकाळच्या सुमारास 2 अशा एकूण 10 आरोपींना ताब्यात घेतलं। मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वच 10 आरोपींना 3 दिवसांची वनकोठडी सुनावल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक नाईकवाडी यांनी गर्जा महाराष्ट्राला दिली आहे। वनकोठडी सुनावलेल्या आरोपींमध्ये पुरुषोत्तम किरंगे, लोकमित्र रायपुरे, प्रभाकर किरंगे, देविदास सय्याम, सुभाष किरंगे, दिलीप येसगडे, निरण शाह किरंगे, हेमंत ढोक, अनुराध कुमरे, राहणार चांदाळा यांचा समावेश आहे। त्या अनुषंगाने मग आम्ही चांदाळा इथे गेलो आणि तिथं लोकांची चौकशी केली असता तिथं चितळाची शिकार झाली आहे असं आम्हाला कळालं। त्या अनुषंगाने आम्ही मग चौकशी केली तर चौकशी केली असता गावातल्या काही लोकांकडे आम्हाला त्याचं मांस मिळालं। ते मांस शिजवलेलं होतं। नंतर मग आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि जसं आज सकाळी त्यांनी आम्हाला स्थळ दाखवले तर एका ठिकाणी त्याचं आम्हाला स्किन हस्तगत केली आम्ही आणि एका ठिकाणी त्याचं मुंडकं हस्तगत केलेलं आहे आणि आता त्या गुन्ह्यात जे काही आरोपी आहेत त्यांच्याकडून शस्त्र हस्तगत करणं बाकी आहे आणि अजून इतर कोणी जे लोक आहेत ज्यांनी ते मांसभक्षण किंवा मांस खाण्याकरता वापरलेलं आहे त्यांचा तपास आम्हाला अजून करायचा आहे।
तरी अजून पूर्ण चौकशी झालेली नाही आहे आणि ते तरी काही अजून स्वतःहून काय कबूल होणार नाहीत की आम्ही याच्या आधी पण काही केलं आहे किंवा काय कसं. पण ज्या पद्धतीने त्यांनी ते चमडं कापलेलं आहे किंवा ते धड आणि मान वेगवेगळं केलेले, त्यावरून याआधी त्यांच्याकडून असं कृत्य झालेलं असेल असं वाटतं. हा पूर्ण गडचिरोली वन परिक्षेत्राचा जो स्टाफ आहे त्यांचं जे लोकांबरोबर संबंध डेव्हलप झालेले आहे त्यामुळं ही बातमी ॲक्च्युली कळालेली आहे. त्यामुळं गडचिरोली वन परिक्षेत्राचा जो स्टाफ आहे त्यालाच याचं श्रेय जातं. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.